पहिला प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सुनबाईंना, तुमच्या डिक्शनरीत कोणता शब्द नाही असं सासूबाईंना वाटतं? म्हणजे त्यांनी मला काही सांगितलं तरी त्यांना मी असं नाही हा शब्द म्हणत नाही. अच्छा, म्हणजे नाही म्हणतात. हो, नाही हा म्हणत नाही. म्हणजे नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही असं मला वाटतं. बरोबर आहे, अभिनंदन. पुढचा प्रश्न, तुम्ही कोणती सवय बदलावी असं सासूबाईंना वाटतं? म्हणजे मी असे त्यांच्यावर रुसले की 4-4 दिवस बोलत नाही, त्यांच्याशी अबोला धरते. बोलत नाही ती महिना. हो, मग मला खूप राग येतो. असं काय करतं? म्हणजे तो राग माझ्या डोक्यातनं जातच नाही लवकर. तुमच्या कोणत्या गोष्टीचं अनुकरण सुनबाईंना करावं असं वाटतं त्या? मला समाजकार्याची आवड आहे. नाही, चुकलं. काय वाटतं सांगा? मला त्यांचा घरंदाजपणा त्या सांभाळून घेतात ती सवय खूप आवडते. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी, तुम्ही कोणती गोष्ट टाळावी असं सुनबाईंना तर वाटतंच, पण सासरे बोल नाही वाटत? हो, वाटतं. त्यांची अपेक्षा आहे की हिने बाहेरचं कार्य कमी करावं आणि आमच्यासाठी वेळ द्यावा. ना, ही उत्तर चुकलं. सांगा सुनबाई, काय आहे? त्या थोड्याशा असं स्पष्ट बोलतात की स्वतः दुसऱ्यांचं मन असं दुखवलं जातं. अतिस्पष्ट वक्तेपणा आहे, तो कमी करावा. त्यामुळे हे उत्तर चुकलं. आता पुढचा प्रश्न आहे तो सासरे बुवांसाठी. तुमच्या मोटरसायकलीवरचा कोणता प्रताप तुमची पत्नी कधीच विसरू शकणार नाही? हा, नवीन लग्न झालं होतं तेव्हा काय? मोटरसायकलवरून चाललो होतो हा, आणि ते पडल्या होत्या मध्ये, गाय आल्यानंतर, आणि मग लागलो होतं थोडंफार ते. हा, ही सांगा आई, काय झालं होतं? मला ते विसरून गेले होते. गाडीवर बसून पुढे निघून गेले. कुठे? आम्ही लग्नाला गेलो होतो आणि गिफ्ट घ्यायचं होतं. मग गिफ्ट घ्यायला थांबलो आम्ही आणि गिफ्ट घेतलं आणि त्यांना वाटलं मी पाठीमागं बसले आणि त्यांनी गाडी चालू करून गेले ते 1-2 किलोमीटर. आणि मग नंतर त्यांच्या लक्षात पण आलं नाही. बराच वेळ मी जवळ अर्धा किलोमीटर चालत गेले आणि मग त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते आले आणि मग. मुद्दाम गेला होतात का सोडून? नाही ना, विसरबोळ्या. बायकोला विसरले. बायकोलाच विसरले? बाबा वा रे देवा. आणि आता शेवटचा प्रश्न मुलासाठी आहे. तुम्हाला खुश करण्याचा कोणता रामबाण उपाय तुमच्या पत्नीने शोधला आहे? चांगला स्वयंपाक करून खायला घालणे. सांगा काय? त्यांनी सांगितलं की हे नको करू आणि ते बी लगेच ऐकलं तर ते खूप खुश होते. एका शब्दात ऐकलेलं म्हणजे. हो, कळलं तुम्हाला? मला काहीच नाही कळलं.